अगदी डाळ न भिजवता मस्त झटपट कुरकुरीत आतून एकदम मऊ लुसलुशीत असे मुगाच्या डाळीची भजी आज आपण बनवणार आहोत। वरून क्रिस्पी आतून मस्त असे मऊ लुसलुशीत भजी तुम्हाला दाखवते तोडून आतून। तुम्ही बघू शकता आतून किती मऊ असे झालेले आहेत आणि वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत। तर असे मऊ आणि एकदम टेस्टी मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते बघूया आज आपण। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि डाळीमध्ये आता पाणी घालून घेते। आपण डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर त्या अगोदर हाताने अशी स्वच्छ डाळ सगळी चोळून घ्यायची, कारण दुकानामध्ये ज्या वेळेला डाळ स्टोअर करून ठेवलेली असते त्यावेळेला त्यावरती पावडर वगैरे लावलेली असते, तर ती धुवून गेली पाहिजे। यासाठी 2 ते 3 पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण यामधलं सगळं पाणी काढून घेणार आहोत। डाळ आता स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आपण डाळ वाटून घ्यायची आहे। ज्या वेळेला आपण डाळ वाटत असतो त्यावेळेला मधून थोडंसं चमच्याच्या मदतीने तुम्ही डाळ अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून पीठ अगदी बारीक नाही झालं पाहिजे। थोडंसं जाडसर पीठ असलं की भजी छान होतात। पीठ आता मी वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी वाटलेलं नाही, थोडंसं जाडसर असं पीठ वाटून घ्यायचं। यामध्ये वाटत असताना पाणी अगदी कमी वापरायचं। तर आता आपण मिश्रण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे तुकडे करून मी, आणि अर्धा इंच आलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, हे देखील आता मी वाटून घेणार आहे। यामध्ये आता आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ती घालून घेणार आहे। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही, आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, धने पावडर अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ। यामध्येच आता मी घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। त्यानंतर मस्त अशी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोणताही पदार्थ असो ज्यामध्ये आपण कोथिंबीर घातली की त्याची टेस्ट वाढते। आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे। जर आपण डाळ वाटून घेताना पाणी थोडंसं जास्त झालं आणि पीठ पातळ जर झालं तुमचं, तर त्यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ किंवा थोडंसं तांदळाचं पीठ दोन्हीपैकी कोणतंही पीठ तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये। पण आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे, जास्त पातळ नाही घट्ट नाही। आणि आता आपण पीठ छान मळून घेतल्यानंतर याचे भजी बनवायला सुरुवात करूया। इथे आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल छान कडलं की आपण यामध्ये भजी बनवायला सुरुवात करू। तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता मी भजी घालून घेते यामध्ये। भजी छान भाजून आतपर्यंत छान भाजले जावे यासाठी गॅसची फ्लेम हाय न करता मीडियम फ्लेमवरती आपण भजी तळून घ्यायची आहे। तर आता आपण बघू शकता भजी आपले छान भाजून झालेले आहेत, मस्त कलर आलेला आहे। भजी आता मी काढून घेते। मस्त खुसखुशीत असे आपले मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर भाग्यश्री रेसिपी दे आपल्या चॅनेलला लाईक करा,
शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत.